प्रीतम चौधरी आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रीतम मंडप डेकोरचे प्रोप्रायटर आहेत आणि तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील चांगले उत्कृष्ट समालोचक देखील आहात. तर बॅक टुर्नामेंट क्रिकेट जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक महत्त्वाचा सामना पाहतोय. दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले. दुसऱ्या विजयाकडे वाटचाल. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतो. एका बाजूला पिंपलास तर दुसऱ्या बाजूला पिंपलघर. पिंपलास विपक्ष पिंपलघर या दोन दिग्गज संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज देवीदास. जगदीश आणि संतोष माळी सलामी जोडी. स्ट्राईक रोटेट करतो जगदीश, नॉन स्ट्राईक संतोष. देवीदासाचा पहिला चेंडू पेस करताना फलंदाज. पहिला चेंडू पेस करताना मिस टाइम स्ट्रोक. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर जगदीश मात्र याला निश्चितच कदाचित थोडं चेंडू अजून लँड झाला असता तर कदाचित जगदीश याला हे मैदान सोडावं लागलं असतं. मात्र क्रिकेटमधून जर आणि तरला महत्त्वाचं स्थान नसतं. वेलकम कमलाकरजी पाटील. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून एक सुंदर शामियाना आपण या ठिकाणी पाहतोय. या मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर या ठिकाणी माझा चेंडू सुंदरसा स्पंच केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका. खाली क्षेत्र आहे. चेंडू जातो तडम्यानला. धावा येतील 4. तर या ठिकाणी मी मान्यवरांचं खूप खूप आभार देखील प्रकट करतो. खऱ्या अर्थानं आपण देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी आणि खास करून आमचे प्रेमनाजी पाटील यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. खाली क्षेत्र कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नाहीये आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौक. हॅलो सामना चालू करणार आहे मोहन. तू अंदर होईल. सामना चालू कर. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. स्पीडअप करा. अरे काय यांचा बोलते ना तुम्ही. लक्ष ठेवा ना गेम वरती. बॉल मॅच कडे लक्ष द्या. अंधार पडेल ना तर लेट होईल. तू मधी मधी इथे येते ना. हॅलो सन्मान्य विलाजी पाटील यांचा ठिकाणी शुभ आगमन. वेलकम सन्मान्य विलाजी पाटील, छत्रपती बाबू पाटील ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेली. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. अरे बाबांनो चला, आज शेवटचा अंतिम दिवस आहे. जगदीश मात्रेच्या बॅट मधून सलग 2 चेंडूमधून 2 चौकार देखील आलेत. काय कमालीची फलंदाजी.
अद्ययावत स्थिती आपण पाहतो. संघ धावसंख्या ती बिनबाद 8, षट क्रमांक पहिला. 3 चेंडूमधून सध्या खर्च झालेले 8 धावा. देवीदास गोलंदाज. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या प्लीज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. चेंडू बॅटची घेतो आउट साइड. आहे चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमा रेषा बाहेर चौकार. तीन चौकार. काय कमालीची फलंदाजी. संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे जगदीश म्हात्रे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या नावाला साजेशी कामगिरी देखील त्याच्या माध्यमातून या मैदानामधून केली जाते आणि हे मैदान नेहमीच जगदीश म्हात्रेसाठी अतिशय लकी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 13. ही धावसंख्या खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून थोडीशी अशुभ मानली जाते आणि बघूया या अशुभ धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. गोलंदाज देवीदास. हा चेंडू मात्र अतिशय उत्कृष्ट अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. स्विंग अँड मिस. संतोष माळी त्याच्या बॅट आणि बॉलमध्ये मात्र संपर्क झालेला. वेलकम प्रीतमजी चौधरी. प्रीतम मंडप डेकोरेचे प्रोपायटर देखील आहेत आणि उत्कृष्ट समालोचक. ऑफर आहे का काही? बोला. मारले त्याला. मग नको आता नको मग नंतर देऊ. अरे मरले त्याला देत ना आधी. मरले तवा नंतर देऊ जा. फायनलला देऊ जा. ओके. हॅलो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो महेश पाटील. बघा तुफान पिंपळाच्या संघाच्या फलंदाज सुवर्ण संधी आहे. तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली जी गेली तर प्रीतम चौधरी यांच्याकडनं तुम्हाला 555 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि पैसे देखील अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो महेश पाटील. पहिल्या चेंडूमधून ज्यानं खर्च केले फक्त 2 धावा. धावसंख्या 15 वर पोहोचते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज सफल झाला होता. इष्टानं सोडून खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हता. एक एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 15. पुन्हा एकदा गोलंदाज महेश पाटील. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा. महेश पाटील हा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. यास अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. मधल्या इष्टीवरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू पायावर आदळतोय. पंचांना हलकासा प्रश्न विचारला गेला आणि पंच देखील संमत झाले आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज महेश पाटील. बिग विकेट
बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज। नेक्स्ट बॅट्समन जातोय काळीराम. मागच्या सामन्यातील सामन्यावरचा पुरस्काराचा मानकरी बराच दिवस ताडाजी संघाला खऱ्या अर्थाने शिकस्त दिली होती. त्यानंतर गुरुदत्त मानकोली या संघाला शिकस्त दिली होती. आणि काय कमालीची फलंदाजी आपण काळीच्या बॅटमधून त्या सामन्यामधून पाहिली होती. हॅलो चला किती धावा झाल्या. लेग बायच्या रूपाने एकदम कंप्लीट झाली. एकदम सांगा धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होती ती 16 षटक क्रमांक. दुसरा गोलंदाज महेश पाटील. पिंपलकर संघाचा कॅप्टन आपण बेल फार घेता बघा. प्रत्येक चेंडूसाठी आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. पंचांनी देखील कॉल केला जातो. पंच आपण थोडंसं सजेशन करा. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 18. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 20. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरा गोलंदाज येतो गणेश पाटील. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला 20 धावा झालेत ना. 20 धावा झालेल्या आहेत. प्रति ओव्हरचा आपण विचार करत 10 धावांची सरासरी आहे. गणेश या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड वर चेंडू सेफ होतोय. मात्र वारंवार चुका देखील आपण पाहतोय. गावदेवी पिंपळकर संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं केलं जात नाहीये. वारंवार चुका आपण पाहतोय. 2 धावा मला वाटतं कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 22.
चेंडूला स्क्वेअर कटचा फाटका आहे. खाली क्षेत्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून देखील केलं जात आहे. मात्र 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावाने संघाची धावसंख्या 28. षटक क्रमांक 3. ओर होते घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज प्लीज आपण वेल कमी घ्या, स्पीडअप करा. पिंपळकर संघाचा कॅप्टन आपण वेळोवेळी तुम्हाला वाहन केलं जातं, मात्र तुम्ही चेंडूला स्वीप केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक भरत याच्या माध्यमातून हा झेल गेला परत. साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला गेला. जीवदान दिलं गेलं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. या दरम्यान 1 धाव गाण्याची संधी झाली. धावसंख्येकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 29. 3ऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज गणेश पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचचा फटका आहे. संतोष माळी याच्या बॅटमधून आता मात्र चांगला फटका साचतोय. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होते ती 33. हा चेंडू मात्र आहे थोडासा स्क्वेअर आउट ऑफ स्टंप. गणेश पाटील देखील चुकी करतो आणि चुकीला माफी नाहीये. आता मात्र चेंडू हॉपलीवर सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू होतो एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याचा पत्ता नाही. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सन्मान्य विकास अनंत भोईर. एका भिवंडी परिसराचं फार मोठं नाव आहे. वडगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक, ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत आणि पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य आदरणीय विकास अनंत भोईर या मान्यवरांना करूया आपण सन्मानित. मी यतीश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करायचंय. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचा. वडगावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य विकास भोईर यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं. धन्यवाद. 4थ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाल आणि सांघिक चौथं गोलंदाज नंदू पाटील.
प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे आणि कदाचित या सरासरी धावा झाल्या तर 48 धावा होऊ शकतात, बनू शकतात. चेंडूवर अतिशय चांगला फटका ऑन साइडचा बिग ब्लास्ट खिच के मारा. काय कमालीचा फटका, जवळजवळ चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेरचा होता. ऑन साइडला अतिशय चांगला फटका असतो आणि चेंडू मात्र जुन्या चेंडूची पेक करायची आहे. आणि बघा आता डीजे मॅन देखील आपल्या स्वतःचं गाणी या ठिकाणी पेशकश करतोय. गणेश पाटील यांचा आवाज या गाण्यामधून आपण ऐकलात. या गाण्याचे स्वर त्यांचेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे गाणं या ठिकाणी पेश केलं जातं. नंदू पाटील तुमच्या समोर जो चेंडू येतो या साईडला फेकायचा आहे. आमच्याकडे सुपूर करा, स्टेजच्या दिशेने तिची फेक करा, काही हरकत नाही. धन्यवाद. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज नंदू पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू 2 सेकंद बीट करेल. यस कमालीची फलंदाजी. 2 चेंडूमधून खर्च झाल्या तब्बल 10 धावा. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका लावून ते कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम. ते फक्त आणि फक्त 1 धाव. संतोष पाटील फलंदाज म्हणतो बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन जातोय स्ट्रायकर फलंदाज सेफ आहे, मात्र नॉस्टर फलंदाज म्हणतो काळू याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावची सुरुवात तो बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन जातोय नेक्स्ट बॅट्समन जातो किशोर. अजूनही उर्वरित अतिशय चांगला फटका. दोन धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 49. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. तुफान पिंपलास अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. चेंडू जातो ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 1 धाव कंप्लीट आहे. धावसंख्या एकाने पुढे सध्या धावसंख्या होती ती 50.
शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि अंतिम चेंडूची फेक देखील बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन जातो किशोर, डावखुरा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू पेस करण्याची संधी आहे ती किशोर याला. अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. कुठल्या प्रकारची धाव देखील या चेंडूवर घेता आली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 14 संपत 4 षटकांची अंती धावसंख्या ती 50 आणि विजयाचं लक्ष असेल तर 51 धावांचं. प्रीतम आपला पारितोषिक घेऊन जा. प्रीतम पिंपल घर या गावाला पण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पिंपला संघाचा कॅप्टन करायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनिल म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजाची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. अनिल म्हात्रे यांना आपण गावदेवी ओली 40+ संघाच्या वतीनं सन्मानित करतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा अतिथी देव भव. भारतीय संस्कृतीनुसार आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्वागत मूर्ती अनिल म्हात्रे यांना सन्मानित करतील ओली ग्रामपंचायतच्या सरपंच सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे यांचे यजमान यतीश म्हात्रे. गावदेवी ओली संघाचे यतीश म्हात्रे हे देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यानंतर आकाश पाटील ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आकाश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. गावदेवी ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आकाश पाटील उत्कृष्ट फलंदाजाची जी आकर्षित ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे त्यांचं इथं स्वागत आणि सन्मान यतीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर विलास पाटील आपल्या ओलेगावचे समाजसेवक आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती विलास पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया.
विलास पाटील यांना यतीश म्हात्रेंचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण सन्मान चिन्ह. धन्यवाद. विलास पाटील, अनिल म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हर्षाला भाऊ म्हात्रे मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यानंतर निलेशजी जाधव माजी सरपंच, वेलकम वेलकम सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचे या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. ठाणे जिल्हा परिषदेचे आणि आरोग्य समितीचे सभापती आणि विद्यमान सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख कुंदनजी पाटील साहेबांचं या मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. गावदेवी होली संघाच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. पहिल्या चेंडूवर राजन यानं विकेट मिळवलाय. संतोष मालीने चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागलाय गावदेवी पिंपळगड संघाला. नवीन फलंदाज नंदू पाटील इथे लाईन लेंथ पाहावी लागेल. चुकीची लाईन. पंच सुरेश घरत सरांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येने गावदेवी पिंपळगड संघाच्या खात्यावर धावांचा अकाउंट ओपन झालाय. 1-1 1-1. यानंतर अगदी चेंडूला चिप केलाय, चेंडूला डिफेंड केलाय, बचाव केलाय. इथे कालरोम करून थोडीशी खराब फिल्डिंग. शिवाजी म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा धावून पूर्ण केले आहेत. गावदेवी रांजणोली संघ या क्रीडानगरीमध्ये पोहोचतोय. वेलकम. अंतिम सामना खेळण्यासाठी गावदेवी रांजणोली संघ इथे दाखल होतोय. धावसंख्या 3. 1 विकेट, 1 वाईट. त्यानंतर 2 आणि या चेंडूवर मिडॉनला शिवाजी म्हात्रे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 1 धाव नंदू पाटील आणि भरत पाटीलनं पूर्ण केली आहे. धावसंख्या 4 आहे अंकावर. 4 धावा झालेत. मान्यवर कक्षामध्ये कुंदन पाटील साहेबांचं शुभ आगमन पाहतोय. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती तसेच दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील साहेब राहिले होते. तसेच भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत आणि मानकुले अंजिरपट्टा रिक्षा युनियनचे देखील ते अध्यक्ष आहेत. कुंदनजी पाटील साहेबांना च्या पदाविषयी बोलावं तेवढं कमी आहे. अतिशय अगदी चांगलं व्यक्तिमत्व. ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत असे व्यक्तिमत्व कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचे सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडूला हवेमध्ये खेळलेत. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत. छत्रपती यांनी चांगला झेल टिपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिली सलामी जोडी अगदी तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. एकावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना
पहिली सलामी जोडी अगदी सोस्त्यात बाद केलेली आहे. गोलंदाज राजन पाटीलनं पहिला झेल टिपला संतोष मालीनं, दुसरा झेल टिपला छत्रपती भगत. नक्कीच राजन पाटीलनं चांगली सुरुवात केलेली आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोहरे टिपत 1 वाईट टाकलाय, 6 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. या सामन्यातून विजेता आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा असा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. वेलकम पंडितजी पाटील गावदेवी रांजणोली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला आसमान दाखवलाय. चेंडू चालला अगदी हवेमध्ये तरंगात सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच अगदी ज्या फटकेसाठी अपेक्षा होती संतोष जोशीवर, ज्या फटकेची अपेक्षा होती भरत पाटीलवर, मात्र तिथे अपेक्षा पूर्ण केली आहे देवीदास पाटीलनं. 4थ्या क्रमांकावर आलेला आहे आणि 45+ वयोगटाचा खेळाडू. त्यांनी 6व्या चेंडूवर राजन पाटीलच्या षटकार ठोकून संघाची धावसंख्या नेलेली आहे 12 या अंकावर. 12 धावा झालेत. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 बाद 12 अशी स्थिती गावदेवी पिंपळगड संघाची. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील, कारण की यानंतर त्यांना क्वार्टर फायनलचा एक सामना खेळायचा आहे. कारण की त्या सामन्यातून जो संघ जिंकणार आहे तो या सरपंच उपसरपंच चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. कदाचित ती पहिली असेल, दुसरी असेल किंवा तिसरी. अतिशय चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. आडी ग्रुप विनोददादा पाटील यांच्या स्वर्गवासी मातोश्री रेवते यांच्या स्मरणार्थ इथे ह्या चेंडूवर आलाय विकेट. नंदू पाटील OUT आउट. मध्ये 12 धावा आणि 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. मान्यवर कक्षामध्ये आपण संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांना पाहतोय. त्यानंतर अरविंदजी भोईर साहेब विद्यमान अध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ. त्यानंतर यतीश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओलीच्या विद्यमान सरपंच आहेत सपना यतीश म्हात्रे. तसेच उपसरपंच कुंदा विष्णू पाटील आणि ग्रामपंचायत कमिटीची मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आणि मनोज भाऊ पाटील देखील उपस्थित आहेत. हर्षल म्हात्रे तसेच निलेश जाधव. इथे झेल ड्रॉप झालाय. झेल कोणाचा होता तर हा झेल गणेश पाटीलचा आणि नक्कीच हा झेल खूप काही सांगून जाईल. तुफान पिंपळस संघासाठी जगदीश म्हात्रे नाराज आहेत. झेल संतोष मालीने ड्रॉप केलाय. बघूया संधीचा फायदा किती उचलतोय फलंदाज गणेश पाटील. 8 चेंडू 13 धावा 3 फलंदाज बाद. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज बिंदास मस्के. चांगली लाईन अँड लेंथ. नक्कीच प्रयत्न चांगले होते. अगदी सीमारेषा लगत डीप मिड विकेट रिजनला संतोष माली उपस्थित आहेत. देवीदास इनफिल्डच्या वरून अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. इथे किशोर जीवाचं रान करतोय. अखेरकार चेंडूला अडवलाय. 3 धावा इथे धावून पूर्ण केलेत. किशोर पाटील अगदी आपण पाहिलं तर तुफान पिंपळस संघाचा सर्वात अगदी ताकदवान खेळाडू शरीराने दिसतोय. जर्सी नंबर 77 आहे. 3 धावा धावून पूर्ण केलेत. 3 ने धावसंख्या झाली ती 16 या अंकावर. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. इथे चांगला चेंडू अगदी वाईट यॉर्कर चेंडू हाताळलाय. किशोर पाटील
2 धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावींनी संघाची टोटल 18 अंकावर 11 चेंडू आणि 18 धावा झाल्यात. 24 चेंडूमध्ये 51 धावा विजयासाठी जमवायचे आहेत. क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी बघूया पिंपलास की पिंपलगार. जय भोलेनाथ सरवली पाडा संघ देखील इथे पोहोचलाय. साई पाटील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचे संघनायक. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बिंदास मस्के ओव्हर द विकेट. गणेशसाठी अगदी सबमरीन डिलिव्हरी. चांगले चेंडूच्या हाताळणी. इथे 2 ओव्हर 3 बाद 18 धावा झालेत. उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावा शिल्लक आहेत. अल्पेश गायकवाड या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर. 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडूमध्ये 33 धावा इथे बनवायचे आहेत गावदेवी पिंपळगड संघाला. तर या 12 चेंडूमध्ये 33 धावा रोखायच्या आहेत तुफान पिंपळा संघाच्या 2 गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी आपण पाहिली बिंदास मस्केची. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा 1 गडी बाद केला. त्यानंतर राजन पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 गडी बाद केले होते. इथे किशोर पाटीलवर महत्वाचं 3रं ओव्हर दिलेले आहे. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 3रं ओव्हर खूप महत्वाचं असतंय. सेकंड इनिंग मध्ये आता बघूया 33 बनवायचे आहेत. याआधी आपण गुरुदत्त मानकुले आणि तुफान पिंपळा सामना पाहिलाय. 12 चेंडूमध्ये 36 धावा तुफान पिंपळा संघाने 1 चेंडू राखून पूर्ण केले होत्या. मुकेश जोशी साहेबांचं इथे शुभागमन होतोय. सुस्वागतम. ज्यांनी आम्हाला प्लेअर ऑफ द डे ची पारितोषिक जी आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे ते मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये येत आहेत. वेलकम. सरपंच उपसरपंच चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी ओली 40+ संघाच्या वतीनं 12 चेंडू 33 धावा. किशोर पाटील पहिला चेंडू अगदी चेंडूला लॉंग ऑनला खेळलाय. 1 धाव मिळाली दुसरीसाठी. बघूया पंच आपसमध्ये चर्चा करतात. 1 धाव आलेली आहे. खेळाडू कक्षामधून आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. बघूया 1 धाव तर आलेली आहे किशोर पाटीलच्या पहिल्या चेंडूवर आणि इथे 2 धावांचा पॅनल्टी. 2 धावांचा पॅनल्टी इथे जाहीर केलाय आणि त्या 2 धावा मी पॅनल्टीच्या ऍड करतोय. सुधारित धावसंख्या झाली ती 21 धावा म्हणजे 1 धाव धावून पूर्ण केली आणि 2 धावा पॅनल्टीच्या. इथे चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल नाहीये. मोठी विकेट गणेश पाटीलची. कुणाल पाटीलनं झेल टिपलाय आणि एक बिग ब्लो मोठा धक्का लागतोय गावदेवी पिंपळगड संघाला गणेश पाटीलच्या रूपानं. डीजे पेनल्टीच्या 2 धावा या तुफान पिंपळासला लक्की ठरतायत की मात्र गावदेवी पिंपळगार. कारण की पॅनल्टीच्या 2 धावा गेल्या आणि पुढील चेंडूवर गणेश पाटील मात्र खेळाडू कक्षामध्ये आलेले आहेत. चांगला झेल टिपलाय कुणाल पाटीलनं. 1 झेल सोडला होता संतोष मालीनं. तोच खेळाडू आता मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज झालाय विलास. 4 बाद 21. चांगला चेंडू अप्रतिम. किशोर पाटील चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 1 धाव 1 विकेट 1 डॉट
आणि 2 पेनल्टी. क्या बात आहे, चांगली वापशी. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू मध्ये 30. जगदीश म्हात्रेनं सूर मारली होती. जगदीश म्हात्रेला ठाऊक आहे हा सामना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, कारण की हा सामना जिंकला तर आपण थेट क्वार्टर फायनल च्या सामन्यामध्ये प्रवेश करणार आहोत. फलंदाज बाद देवीदास. धन्यवाद डीजे गणराज. शिवाजी महाराज कधी होणार नाहीयेत. शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात, नक्कीच अंगावर काटा उभा राहतोय. या शूरवीर मावल्यानं आपल्या महाराष्ट्रासाठी किती कष्ट उचललेत, अगदी त्याची आपण शब्दामध्ये तुलना करू शकणार नाही आहोत. नाना गोंडले वेलकम. अमर स्पोर्ट कासने या संघाचे करता धरता संघनायक नाना गोंडले आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे, ज्यांनी चालू सीझन साठी सर्व खेळाडूंना सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक, 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. 8 चेंडू आणि 29 ची गरज. 8 चेंडू 29. किशोर पाटीलचं ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. मी ओव्हरला सुरुवात होण्याआधी सांगितलं होतं की तिसरं ओव्हर खूप काही सांगून जाईल. 8 चेंडू 30 धावा. महेश पाटील ऑन दी स्ट्राईक. चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हरमध्ये किशोर पाटीलला गोलंदाजी का दिली याचं उत्तर किशोर पाटील देताना क्या बात आहे. पेनल्टीच्या 2 धावा सोडल्या तर फक्त 2 धावा दिलेल्या आहेत किशोर पाटीलनं. इथे देखील चांगला चेंडू, पायचीची अपील आहे, मात्र चेंडू अगदी ऑफस्ट्रिकच्या बाहेर होता. पंचांचा चांगला निर्णय, बाईचा इशारा येतोय. मिळेल फक्त 1 धाव. एका धावीनी आता गावदेवी पिंपलगड संघ पोहोचलाय. 5 बाद 3 ओव्हर 23. आता 6 मध्ये धावा बनवून 28. 6 चेंडू आणि 28 धावा. आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. नक्कीच अरविंद मडवी आणि जगबू शेठ सध्या गोव्याहून स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी कुणाल यांनी जो झेल टिपलाय गणेश पाटील यांचा, आणि नक्कीच त्या झेल टिपल्यामुळे कुणाल पाटीलला अरविंद मडवी यांच्याकडून खास मेजवानी दिली जाईल. धन्यवाद. सध्या गोव्याहून लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत. 6 मध्ये 28. संतोष माली झेल टिपतोय. फलंदाज बाद महेश. मोठी विकेट, सामन्यामध्ये शिरकाव केलाय. पहिल्या चेंडूवर अंबादासनं मोठी विकेट मिळवलेली आहे. धन्यवाद प्रीतम मंडप डेकोरेटरचे मालक प्रीतम चौधरी यांनी नक्कीच आमच्या समालोचक पॅनलला बक्षीस स्वरूपात रोख रक्कम दिलेली. धन्यवाद प्रीतम चौधरी. सोमनाथ फलंदाज गेले. चेंडूला शपल क्रॉस होऊन खेळलेत. चेंडू अगदी डीप फाईन लेगला छत्रपती भगत अडवत आहेत. फक्त 1 सिंगल धाव. छत्रपती भगत संघातील एक सर्वात जुने जाणते खेळाडू आहेत.
तुफान पिंपलास चांगलं क्षेत्ररक्षण. आता 4 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. आव्हान आवाक्याच्या बाहेर आहे. नक्कीच अगदी इथे चेंडूला ऑन साइडला खेळलेत आणि काय झेल टिपलाय संतोष मालीनं. फलंदाज बाद विलास. जय श्रीराम. 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण सर्वांनी पाहिलेला आहे. इथे अगदी पायचीची अपील केली होती. संदीप सामना अगदी जवळजवळ आपल्या खिशात टाकलाय. फक्त 2 चेंडू विजयापासून दूर आहे तुफान पिंपला संघ. क्या बात आहे. किशोर पाटील ना नक्कीच प्रीतम मंडप डेकोरेटरचे मालक प्रीतम चौधरी नक्कीच ताडाले गावचे ते बाचे आहेत आणि आज नक्कीच आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. मंडप डेकोरेटरने ते चेंडू टाकलाय डॉट आणि या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे तुफान पिंपलास. अभिनंदन जगदीश म्हात्रे, संतोष माली, ऑल टीम आणि हडलक संतोष पाटील, नंदू पाटील, ऑल टीम, गावदेवी पिंपलघर. नक्कीच